एका बाजूला अर्जुन कदम तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय संघ अजय कांडेकर, राहुल कांडेकर, जनार्दन कांडेकर ज्या टीम मध्ये आहेत. 4 षटकाची मॅच, 1 षटक पॉवर प्ले, 4 षटकाची मॅच. चला मॅचला पण सुरुवात करूयात, कारण की मॅचला पण सुरुवात करूयात. सेमीफायनलची मॅच, पहिले षटक गोलंदाजीवरती गोलंदाज दाखल झाला किशोर. स्ट्रायकरला बॅटर आपल्याला पाहायला मिळते मनीष. पहिल्या बॉलवरती थांबवलंय, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. सातारा स्पोर्ट मांगडेवाडी या टीमच्या माध्यमातून, सातारा स्पोर्ट याच वाहिनीच्या माध्यमातून जिंती प्रीमियर लीगचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. आणि सध्याचा संघ देखील सातारा स्पोर्ट बॅटिंग करणार आपल्याला पाहायला मिळते. अर्जुन कदम ज्या टीमची आयकॉन खेळाडू, यावेळेस ऑनसाइडला पॉलिथूर मध्ये डॉट बॉल आला. 2 बॉलमध्ये आतापर्यंत कोणती धाव नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किशोर यांनी सुरुवातीच्या 2 बॉलवरती इम्प्रेस केल्या. अगदी मैदानाच्या बाहेर एक 4 व्हीलर आहे, MH43 CK 0405 या नंबरची गाडी. मित्रांनो, ज्या कोणाची असेल त्यांना कृपया मी विनंती करतो की ती गाडी आपण कृपया हटवा. MH43 CK 0405 या क्रमांकाची गाडी कोणाची असेल, येलो नंबर प्लेट आहे, 0405 MH43. कुणाची गाडी असेल त्यांना विनंती असेल, तुमच्यासाठी सूचना. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 3 बॉलमध्ये एकही धाव आलेली नाहीये. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. खोला टाकलाय, आणखीन एक दर्जेदार चेंडू हात आलाय. काय गोलंदाजी, लाजवाब. 4 बॉलमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. अर्जुन कदम नॉन स्ट्रायकर एंडला उभा राहिलाय आणि सुरुवात मात्र ते खराब. सातारा स्पोर्ट मांगडेवाडी या टीमची. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय, कोणती धाव मिळत नाहीये. कमी गतीचा बॉल आडव्या बॅटने फटका केलाय. सुरुवातीच्या 4 बॉलवरती कोणती धाव नव्हती, परंतु 5व्या बॉलवरती अप्रतिम स्ट्रोक केलाय. बॉल सीमारेषा पार, चौकार. JPL चौकार आपण पाहतोय. मनीषच्या बॅट मधून चौकार आलाय. 5 बॉलमध्ये 4 धावा. धावा बनत नव्हत्या, अगदी झाडू शॉट लगवला आणि त्यामध्ये 4 धावा टीम सातारा स्पोर्टच्या खात्यामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका केला. क्षेत्ररक्षक धावतोय बॅक टू बॅक त्याच दिशेला. पहिल्या शॉटची झेरॉक्स कॉपी इथे मारली आहे आणि बॉल सीमारेषा पार, चौकार. JPLचा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलची मॅच, पहिला सेमीफायनल जिंकला टीम महावीर पॉवर हिटर. नवलाई स्पोर्ट जिंतीला परास्त केलं आणि फायनल मध्ये धडक मारली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या.
3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. अतिथी मान्यवर ज्यांची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो ते तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय विजयजी कांबळे सरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. जिंती गावचे आधारस्तंभ आणि ज्यांनी जिंती गावाच्या प्रीमियर लीगचा पाया रचला, ज्यांनी खऱ्या अर्थानं सुरुवातीला ग्रामीण भागामध्ये एक गाव आणि 12 वाड्याचं क्रिकेट एकत्रित व्हावं यासाठी मात्र महत्वाचा प्रयत्न करणारे आमचे विजयजी कांबळे साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. तरुणांच्या पाठीशी उभं राहणारं एक हक्काचं व्यक्तिमत्व आणि ज्या व्यक्तिमत्वानं फक्त जिंती गावच नाही तर 12 वाड्यामधील लोकांचं 12 वाड्यामधील खेळाडूंचं मन जिंकलं. असं मन जिंकणारा एक राजा माणूस सन्माननीय यावेळेस पहा अर्जुन कदम दुसऱ्या षटकाराला सुरुवात करत असताना पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. सूरज डिसलेच्या गोलंदाजीवरती षटकार आला. व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती आपल्याला ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो ते जिंती प्रीमियर लीग आणि जिंती गावचे आधारस्तंभ शिक्षण प्रशासन समाजसेवेत अतुलनीय योगदान अनमोल योगदान देणारे जिंती गावचे सुपुत्र सन्माननीय विजयजी कांबळे साहेब निवृत्त अतिरिक्त मुख्य अभियंता सिडको यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस पहा आणखी एक चांगला स्ट्रोक लगावलाय. कॅचची संधी राहुल आरके बॉलच्या खाली महत्वाची विकेट. सेमीफायनलच्या मॅच मध्ये अर्जुन कदम माघारी परतलाय. महत्वाची विकेट आली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अर्जुन कदम बाद झालाय. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो जिंती गावचे सुपुत्र, जिंती गावचा मान, जिंती गावचा अभिमान, ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं फक्त जिंती गावच नाही तर संपूर्ण वाड्या वस्त्यावरील खेळाडूंची मनं, लोकांची मनं ज्यांनी जिंकून घेतलीत त्यांचे आदरणीय विजयजी कांबळे साहेबांचं शुभागमन जिंती प्रीमियर लीग मेगा फायनल मध्ये होत आहे. आदरणीय विजयजी कांबळे साहेब ज्यांची आतुरतेने अगदी प्रत्येक खेळाडू वाट पाहत होता आणि ते व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालंय. संघर्षाचं नाव होतो, मनामनाचा ठाव होतो, विश्वासाचा भाव होतो आणि माणसातला देव होतो. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर माणसामध्ये ज्याने माणूस न बघता ज्यांनी देव बघितला असा एक जिंती गावचा एक देव माणूस अर्थातच विजयजी कांबळे साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालं. व्यासपीठावरती आलेल्या हिंदुस्थानचा आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. जिंती प्रीमियर लीगचा ज्यांनी पाया रचला आणि आज दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा येऊन टेपले आणि खऱ्या अर्थानं जर पाहिले तर जिंती गावातील जिंतीच्या वाडी वस्तीवरच्या प्रत्येक खेळाडूच्या पाठीवरती कौतुकाची थाप ठेवणारं व्यक्तिमत्व आदरणीय विजयजी कांबळे साहेब या स्पर्धेत उपस्थित आहेत. 15 रन धावफलकावरती सेमीफायनल नंबर 2 ची मॅच आपल्याला पाहायला मिळते. मैत्रीय संघ 11 या संघाचे मार्गदर्शक यावेळेस पहा डावखुऱ्या हाताचा आणखी एक आक्रमक दर्जाचा बॅटर रोहित कदमच्या बॅटमधून दाखवला दमखम बॉल सीमारेषा पार षटकार. एका बाजूला मांगडेवाडी जे जिंती गावच्या अगदी डोंगर परिसरामध्ये वसलेलं गाव आणि दुसऱ्या बाजूला नवीवाडीचा संघ अर्थातच अष्टविनायक क्रिकेट क्लब नवीवाडी. सातारा स्पोर्ट मांगडेवाडी विरुद्ध अष्टविनायक क्रिकेट क्लब मांगडेवाडी. अष्टविनायक क्रिकेट क्लब नवीवाडी अशी मॅच सध्याच्या घडीला सुरू आहे. 21 धावा धावफलकावरती.
यावेळेस पहा बॅटचा टॉप एज बॉलर फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न कॅच सुटलाय. रोहितची कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धाव आल्या. एकच धाव घेतली आहे. टीमची धावसंख्या आता 22 आकड्यावरती. बावीस धावा धावफलकावरती 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 4 षटकाची मॅच. सेमीफायनल क्रमांक 2 फायनल मध्ये पहिला संघ पोहोचलाय महावीर पॉवर हिटर. अजिजी मोडक यांच्या संघ मालकीचा संघ महावीर पॉवर हिटर संघ फायनल मध्ये पोहोचलाय. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 22 रन धावफलकावरती. टप्प्याचा बॉल त्याच्यावरती केलाय वार. बॉल सीमारेषा पार. हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 28 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. अगदी व्यासपीठावरती आदरणीय विजयजी कांबळे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून इथून पुढच्या प्रत्येक षटकाराला आता 2 ओव्हर झालेत आणि यानंतरच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचे कॅश प्राइज विजयजी कांबळे साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल. खऱ्या अर्थानं जिंती गावाच्या क्रिकेटला उभारणी देण्यासाठी ज्यांनी महत्वाचं पाऊल उचललं आणि पहिलं पर्व ज्यांनी खऱ्या अर्थानं मोठी जबाबदारी घेऊन नवलाई देवी अगदी जिंतीच्या परिसरामध्ये पहिलं पर्व जिंती प्रीमियर लीगचं संपन्न झालं. त्या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत त्यांनी घेतली आणि वाडी वस्ती वरचा प्रत्येक खेळाडू JPLच्या माध्यमातून जोडला गेलाय. दोन षटकाचा खेळ समाप्त झाला. 28 धावा गोलंदाजीसाठी आता आरके आलाय. राहुल खांडेकर नवीवाडीची अष्टविनायक क्रिकेट क्लब या संघाचे संघ मालक. पहिला बॉल घुटना टेकलाय. ओ माय गॉड. सूरज डिसलेने कॅच पकडली. कॅच पकडल्यानंतर सेलिब्रेशन पहा, कारण की रोहित कदमने त्याच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलं होतं तर रोहित कदम बाद झालाय. एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम झेल टिपलाय. रोहित कदम बाद झालाय. कॅचला देखील पारितोषिक आलं. 100 रुपयाचे कॅश प्राइज. प्रत्येक कॅच साठी देखील इथून पुढे कॅश प्राइज असेल विजयजी कांबळे साहेबांच्या माध्यमातून. जिंती प्रीमियर लीग या स्पर्धेच्या आपण चर्चा करत होतो. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपयाचे कॅश प्राइज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. जिंती गावचे आधारस्तंभ त्याचबरोबर सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी जिंती गावाचे एक अव्वल योगदान दिलेलं आहे ते निवृत्त अतिरिक्त मुख्य अभियंता सिडकोचे विजयजी कांबळे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 सौजन्य यावेळेस पहा अजय खांडेकरने रनिंग कॅच पकडली आहे. पाटण तालुक्याचा चिता जिंती प्रीमियर लीग मध्ये देखील चमकतोय. अप्रतिम कॅच. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण सातारा स्पोर्ट वाहिनीच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता कशी कॅच जज केले. स्वतःला जज केलं, जजमेंट केलं आणि 500 रुपयाचे कॅश प्राइज विजयजी कांबळे साहेबांच्या माध्यमातून या कॅच साठी आले.
तुम्ही खेळ चांगला करा. विजयजी कांबळे साहेबांची कौतुकाची थाप तुमच्या पाठीवरती नक्की असेल. आणि या कॅच साठी अजय खांडेकरच्या कॅच साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. संघासाठी 100% योगदान काय देणं असतं याचं उदाहरण दाखवणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गाव नवीवाडी आणि खेळाडू अजय खांडेकर. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट झेल टिपलाय अजय खांडेकरने. 28 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. 2 बॉलमध्ये 2 महत्वाच्या विकेट आणि हॅट्रिकची संधी राहुल खांडेकर यांच्यासाठी. कमी गतीचा बॉल त्याच्यावरती मात्र फटका फसलाय. गरज होती का? ताकदवान फटका. बॉल सीमारेषा पार. षटकार. राहुल खांडेकर कुठेतरी हॅट्रिकच्या शोधात राहिले. त्यांना वाटलं की हा बॉल हळवार पद्धतीने हाताळला तर याही बॉल वरती विकेट येईल, परंतु चुकी केली आहे. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज. प्रत्येक कॅच साठी 100 रुपयाचे कॅश प्राइज आणि अजय खांडेकरच्या कॅच साठी मात्र 500 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात आलेला आहे. चौकार आला. राहुल खांडेकरने चुकी केली. आता मात्र गोलंदाजीचा वेग कमी केला राहुल खांडेकरने आणि शॉर्ट पिच बॉल आणि त्याच्यावरती जर पाहिलं तर 1 षटकार 1 चौकार आला. विकेट जरी आल्या तरी सातारा स्पोर्टची धावसंख्या देखील सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 38 धावा धावफलकावरती. 2.4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 38 धावा. या धावा मात्र संघर्ष निर्माण करू शकतात. काटेकी टक्कर होऊ शकते. वेगवान चेंडू हाताळलाय. मिस्टर मिक्स्टोक सूरज डिसलेच्या हाताला चटका देत बॉल सीमारेषा पार. षटकार. षटकार आला. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. बॅटिंग आवडली असेल शरद यांची तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 3 बॉलमध्ये 16 धावांची बहारदार केली. लागोपाठच्या 2 विकेट आले आणि तदनंतर जर पाहिलं तर डाव सावरलाय. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा कॅचची संधी. कॅच पकडली आहे. फलंदाज बाद. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. राहुल खांडेकरने धावा खर्च केल्या. 16 धावा आणि 3 विकेट प्राप्त केल्या या षटकामध्ये. आता शेवटचे 6 बॉल. 44 धावा धावफलकावरती. 44 वरती 4. नेल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळते. सिक्स 4-6 एखाद्या गाडीचा नंबर. त्या पद्धतीने धावफलकावरती धावा लावल्या. आता शेवटचं षटक. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका कारण की अजून फायनलची मॅच बाकी आहे. 5:20 झालेत. सायंकाळची अजून फायनलची मॅच. त्यानंतर बक्षीस वितरणाचा एक भव्य दिव्य समारंभ. पहिल्या बॉलवरती डिक्लेअर धाव आली. आता 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या.
शेवटचे आता 5 बॉल शिल्लक. फायनलला प्रवेश करणारा कोणता संघ या दोन टीम मधून दाखल होईल फायनलच्या मॅच मध्ये, सर्वांची उत्कंठा. कमी गतीचा आणखीन एक बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला अजय खांडेकरने. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या सर्वच गोष्टी या खेळाडूच्या चर्चेत राहिल्यात. क्रिकेटसाठी सर्वाधिक वेळ देणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चमकतोय. रनवे मध्ये अडथळा निर्माण झाला. काहीतरी डोक्यात जे चाललं होतं ते मात्र कुठेतरी अडथळा निर्माण झाला आणि डेड बॉलची समाप्ती. यावेळेस पास स्लॉट मध्ये, रडार मध्ये त्याला दिले बिर्र काबून. बॉल सीमारेषा पार. फटका हे भारी. 6 धावांची ललकारी. षटकार. 51 धावा. 10 बॉल मध्ये 21 धावांची बहारदार खेळी केली मनीषने. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 3 बॉल शिल्लक. फुलटॉस बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. आता सागर यांचं क्षेत्ररक्षण. नो बॉल आहे. नो +1 आणि फ्रीडची संधी असेल नेक्स्ट बॉल साठी मनीष कदम यांना. नो डाऊट नो बॉल आहे. 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता फ्रीडचा बॉल स्ट्रायकर यंदा मनीष. फ्रीडचा बॉल आणि त्याच्यावरती मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद झाला. सचिन बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकही बॉल फेस केला नाहीये. तर नवीन बॅटर प्रताप मैदानाच्या आतमध्ये. त्रेपन्न धावा. 4 बॉल आतापर्यंत खेळ संपला. 53 धावा. 4 षटकाची मॅच. मेगा फायनल. या बॉलवरती धावा किती आल्या?
चला आयोजक कमिटीने निर्णय या ठिकाणी घेतलाय, कारण की निर्णय थोडासा क्रुशल होता. एकतरी चौकार देखील देऊ शकत नाही आणि डिक्लेअर देखील धाव देऊ शकत नाही, अशी द्विधा मनस्थितीमध्ये हा निर्णय येऊन ठेपलाय. त्यामुळे मध्यम मार्ग या ठिकाणी निवडलाय आयोजक कमिटीने आणि या बॉलवरती 2 धावा या ठिकाणी दिल्या गेल्यात. अगदी आयोजक कमिटीचं कौतुक करेन, कारण की कोणत्याही टीमचं नुकसान होणार नाहीये यासाठी मात्र हा महत्वपूर्ण नियम. 55 धावा धावफलकावरती. आता शेवटचा बॉल, 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती कोणती धाव नाहीये, डॉट बॉल आलाय. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. 55 धावा, 56 धावांची गरज आता विजयासाठी. टीम अष्टविनायक क्रिकेट क्लब नवीवाडी या टीमला चांगली खेळी राहिली. मनीषची बॅटिंग करत असताना अगदी आघाडीला आला. पंचावन्न धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. 56चं टार्गेट दिले गेले टीम अष्टविनायक क्रिकेट क्लब नवीवाडीला. 56 धावांची गरज आता विजयासाठी. चला 56 धावांची गरज विजयासाठी येणारे 24 बॉल. 24 बॉल मध्ये आता एसीसी नवीवाडी या टीमला करायच्या आहेत 56 धावा. एका बाजूला सातारा स्पोर्ट मांगलेवाडी, दुसऱ्या बाजूला एसीसी नवीवाडी. 56 धावांची गरज विजयासाठी. सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत. एका बाजूला मांगलेवाडीचे संघ मालक तर दुसऱ्या बाजूला नवीवाडी. जिंटी प्रीमियर लीग 2026 हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सेमीफायनल फायनलचा थरार आपल्याला अनुभवायला मिळेल. महत्वाची मॅच. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होते. एका बाजूला राहुल खांडेकर, दुसऱ्या बाजूला अजय खांडेकर. खांडेकर बंधूंची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एसीसी नवीवाडी या टीम कडून आघाडीला आलेत. दोन्ही सलामीवर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सातारा स्पोर्ट मांगडेवाडी विरुद्ध एसीसी नवीवाडी. डोंगर परिसरामधील दोन्ही संघ सेमीफायनलच्या मॅच मध्ये दाखल झालेत. अचानक सावंतवाडी नवलाई स्पोर्ट यांचा प्रवास थांबलाय आणि आता डोंगर दऱ्यामधील हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये JPLच्या सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
56 धावांची गरज विजयासाठी. गोलंदाजीसाठी दाखल झालेत गोलंदाज शरद सावंत गोलंदाजीसाठी दाखल झालेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक शरद सावंत यांच्यावरती जबाबदारी सोपवली आहे. अजय खांडेकर आणि राहुल खांडेकर या जोडीजवळ क्षमता आहे या 56 धावा करण्याची, परंतु इथे या 2 विकेट जर आल्या तर मात्र हे टार्गेट चेस करणं थोडंसं कठीण काम एसीसी नवीवाडी या टीमसाठी आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची मॅच सेमीफायनल क्रमांक 2. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजीसाठी दाखल झालेत गोलंदाज शरद सावंत. पहिला बॉल फेस करेल स्ट्रायकर येईल बॅटर राहुल खांडेकर. पहिलाच बॉल दिशाहीन चेंडू हाताळला आहे. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आले. अतिरिक्त धावेने सुरुवात झाली. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावरती. 1 धावाले. यावेळेस वेगात टाकलाय. डॉट बॉल आलाय. आता मात्र एक डॉट बॉल या मॅच मध्ये प्रेशर निर्माण करेल. एक डॉट बॉल मात्र आता या मॅच मध्ये दबाव निर्माण करेल टीम एसीसी नवीवाडी या टीम वरती. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आले. 2 रन स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. 2 व्हाईट बॉलच्या 1 रन आम्ही काउंट केलेत. या बॉलचे फक्त 1च पकडले. 2 धावा धावफलकावरती 1च बॉल झाला. 2 वाईट आलेत. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस समोर आले. फुटवर्कचा वापर. कव्हर पॉइंटला बॉलला फेकून दिलंय. सीमारेषा पार. राहुल खांडेकरच्या बॅटमधून दर्जेदार JPL चौकार. 6 रन धावफलकावरती. 2 बॉलचा तबर देखील समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आता घ्यायला सुरुवात केली आहे राहुल खांडेकरने. 50 धावांची अजून देखील विजयासाठी गरज. येणारे 22 बॉल 50 धावा. यावेळेस पायावरती आदळलाय. पॅडलाईनची गोलंदाजी थांबवलंय. कमबॅक केलाय. चौकाराला प्रत्युत्तर देत असताना या बॉलवरती तिखट मारा गोलंदाज शरद सावंत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. जिंती प्रीमियर लीग जिंती विभागातील जिंती पंचक्रोशीतील प्रेक्षकांच्या पसंतीची स्पर्धा म्हणजे JPL. मानाचे अभिमानाचे सन्मानाचे खेळाडूंचा स्तर आणि दर्जा उंचावणारी स्पर्धा म्हणजे जिंती प्रीमियर लीग. आकुट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती केलाय वार. बॉल सीमारेषा पार. राहुल खांडेकर सेट ऑन फायर. बॉल सीमारेषा पार. षटकार. शॉर्ट बॉलचा वापर केला तर मात्र टायमिंग इथे प्रॉपर झालं. 6 धावा आल्या. संघाची धावसंख्या 12. धावाल्या धावफलकावरती. यावेळेस समोर आला. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय.
JPL मधील लांबच लांब टोकलाय, मै खडा तो सरकार से बडा, हे सांगणारा षटकार राहुल खांडेकरच्या बॅटमधून. 56 धावा. आमचा आत्मविश्वास कमी करू शकत नाही, तर 56 धावा जशा आहेत त्याला मात्र आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो, हे सांगणारा षटकार राहुल खांडेकरच्या बॅटमधून आला. 18 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी शरद सावंत यांच्यावरती दिली अर्जुन कदम यांनी. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 18 धावा. यावेळेस आणखीन एक औषधी वनस्पती मुळा आणि राहुल खांडेकर यांचा फटका आहे. नाथखुळा षटकार ठोकलाय. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती. चोवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आता अर्जुन कदम आलेत गोलंदाजीसाठी. अजय खांडेकर स्ट्रायकर यांना आपल्याला पाहायला मिळते. आता समीकरण बदललंय. येणारे 18 बॉल मध्ये 32 धावांची गरज. 18 बॉल 32 धावांची गरज. राहुल खांडेकरने फ्लाइंग स्टार्ट निर्माण करून दिला. तुम्ही कोणत्याही कामाची केलेली चांगली सुरुवात हे तुमचं निम्म काम पूर्ण करत असतं, आणि राहुल खांडेकरने तेच केलंय. राहुल खांडेकरने फ्लाइंग स्टार्ट निर्माण करून दिला. पहिला बॉल अजय खांडेकरला समजलेला नाहीये, पायावरती आदळलाय. कोणती धाव मिळत नाही. डॉट बॉल आला. फुलटॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण. एक तेरी तो एक मेरी, 100 सोनार की, एक लोहार की, एक अर्जुन कदम की आणि एक अजय खांडेकर के. हा षटकार आलाय. या अगोदरचा बॉल अर्जुन कदम साठी चांगला राहिला. या बॉलवरती अजय खांडेकरने चोख प्रत्युत्तर दिलंय. धावसंख्या 30 या आकड्यावरती. 26 धावांची गरज. येणारे 16 बॉल. आता मॅच जवळ आली आहे. 16 बॉल मध्ये 26 धावांची गरज. मॅच बनवले राहुल खांडेकर अजय खांडेकर या जोडीने. तीस धावा. बॉलला थोडस पाठीमागे ठेवलं. घाई केल्या अजय खांडेकरने. प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये. डॉट बॉल आलाय. 15 बॉल मध्ये आता 26 धावांची गरज. कमी गतीचा आणखीन एक बॉल. नॅचरल स्विंग. डावकुरे हाताचा फलक. गोलंदाज आता मात्र गरकन फिरकी घेतोय बॅटर अजय खांडेकरचे. एक षटकार आला. आता कानमंत्र देतोय राहुल खांडेकर. या षटकामध्ये धाव आला नाही तरी चालते, परंतु सिंगल डबल या षटकामध्ये खूप इम्पॉर्टंट. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 30 धावा. आता 14 बॉल मध्ये 26 रनची आवश्यकता. यावेळेस फटका इथे दमदार. चेंडू सीमारेषा पार. अर्जुन कदमच्या गोलंदाजीवरती वार. JPL चा दमदार षटकार आला. टीमची धावसंख्या आता 36 या आकड्यावरती. आता 13 बॉल मध्ये 20 धावांची गरज. 13 बॉल 20 धावा. अष्टविनायक क्रिकेट क्लब नवीवाडी अगेन्स्ट
सातारा स्पोर्ट मांगरेवाडी असं बिग बॅटल. क्लीन बॉल यष्ट्या उडवल्या, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय, फलंदाज बाद. आता 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज. त्याचबरोबर अतिथी मान्यवर आदरणीय राहुलजी नलावडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. साहेबांचं करूयात आपण सहर्षाचं स्वागत. जिंती प्रीमियर लीग आज प्रत्येकाला ही स्पर्धा खुणावते आणि आमच्या पाठीमागे जे खेळाडू आहेत अतिरिक्त खेळाडू, तुम्ही मॅच संपेपर्यंत कृपया शांतता राखा. जे काही तुम्हाला जल्लोष करायचा आहे तो मात्र मॅच संपल्यानंतर तुम्हाला आम्ही 5 मिनिटाचा टायमिंग देणार आहोत, त्यामध्ये तुम्ही जल्लोष करू शकता. राहुल नलावडे साहेबांचं शुभागमन. वेलकम दादा, आपलं सहर्षाचं स्वागत जिंती प्रीमियर लीग मध्ये. काल त्यांचा वाढदिवस होता. पुन्हा एकदा जिंती प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. पुन्हा एकदा आई नवलाई देवी, आई भराडी देवी आपणास उदंड आयुष्य देवो ही शुभकामना. 12 बॉल मध्ये आता 20 धावा करायच्या आहेत. जमेची बाजू राहुल खांडेकर स्ट्रायकरला. इथून पुढे सातारा स्पोर्टला काय करायचं तर राहुल खांडेकरची महत्वाची विकेट जर आली या क्षणाला तर मॅचचं पारड बदलू शकतं. मॅच बदलायला जास्त वेळ लागत नाहीये, परंतु बदलण्याची ताकद असणारे गोलंदाज तुमच्याजवळ असायला हवेत. रोहित कदम गोलंदाजीसाठी मांगडेवाडी गावाचा पर्याय निवडलाय तिसऱ्या षटकासाठी. पहिलं षटक शरद सावंत यांचं खूप मागणं ठरलं, 24 धावा. आणि दोन्ही संघ मालक आता जे काही करायचं आणि जे काही भविष्य ते संघ मालकांच्या हातामध्ये. डीवर डायची अशी लढत, करो या मरो अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज. क्रिकेट लढायला शिकवतं, क्रिकेट घडायला शिकवतं आणि जिंती प्रीमियर लीगचा प्रत्येक खेळाडू घडतो. वाडी वस्तीवरचा खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून घडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. JPL पहिला बॉल चौकार आलाय. मनीषाने चुकी केली आहे. कॅच वरती जाणं गरजेचं होतं, परंतु चौकार आलाय. आता 11 बॉल मध्ये 16 रनची आवश्यकता. मोठं टार्गेट, परंतु या टार्गेटचा सामना करत असताना राहुल खांडेकर बहारदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 7 बॉल मध्ये 26 धावा केल्यात. पुढे आले बॅटची कडा आणि फलंदाज राहुल खांडेकर बाद झालाय. आता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे, शांतता पसरली डगआउट मध्ये. टीम अष्टविनायक क्रिकेट क्लबच्या पुढे आले. फुटवर्कचा वापर करून फटका खेळण्याची बॅटर मैदानाच्या आत लगेचच नवीन बॅटर. नवीन बॅटर किशोर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता जनार्दन खांडेकर आणि किशोर यांची जबाबदारी वाढली आहे. मॅच आवडली असेल सातारा स्पोर्ट मांगडेवाडी विरुद्ध अष्टविनायक क्रिकेट क्लब नवी वाडी, सामना आवडला असेल, जिंती प्रीमियर लीगचं आयोजन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात जिंती प्रीमियर लीग साठी. आपल्या माणसासाठी आपणच वाजवलेल्या टाळ्या मित्रांनो कमी करायच्या नाहीयेत. 10 बॉल मध्ये आता 16 धावांची गरज. राहुल खांडेकर माघारी परतलाय, जो फलंदाज ज्याने या मॅच मध्ये जान निर्माण करून दिले. 10 बॉल 16 धावांची गरज. अजय खांडेकर बाद झालाय, राहुल खांडेकर बाद झालाय. रोहित कदम खुला टाकलाय, ऑन ड्राईव्ह केलाय, चुकी करताना पाहायला मिळते. एक धाव तर आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जनार्दन एकच धाव घेतली आहे. आता जनार्दन खांडेकर यांच्यावरती जबाबदारी लिहा. 41 धाव. आता 9 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता. जनार्दन खांडेकर या खेळाडूजवळ क्षमता आहे,
प्रेशर में कोई निकरते कोई बिकरते है, परंतु आता टीमला या दबावमधून बाहेर काढणारी बॅटिंग करावी लागेल. आणखी एक चांगला चेंडू हाताला. आता 8 बॉल मध्ये 15 धावांची गरज. क्षणाक्षणाला मॅचचं पारड कधी बॅटिंग करणाऱ्या टीमकडे तर कधी बॉलिंग करणाऱ्या टीमकडे हा सामना झुकला जातोय. सहजासहजी JPL चं सेमीफायनल तुम्हाला जिंकता येणार नाहीये. एक सिंगल आले. आता 7 बॉल मध्ये 14 धावांची गरज. या बॉलवरती मात्र आता किती धावा येत आहेत हे समीकरण शेवटच्या षटकामध्ये कितीपर्यंत जाऊन पोहोचतंय. 7 बॉल मध्ये आता 14 धावांची गरज. रोहित कदमने चांगलं षटक हाताळलं. 6 धावांचं. यादव चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा किशोरच्या बॅटमधून षटकार आलाय. 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज. अगदी मित्रांनो पाणी मॅच फ्लो मध्ये आणि आता इथून पुढे 6 बॉल मध्ये आता 8 धावांची गरज. चला सामना स्पीडअप करा. पंच सामना स्पीडअप करायला सांगा. फिल्डिंग करणाऱ्या टीमला जास्त वेळ आपण घेऊ नका प्लीज. 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज. कोणत्या गोलंदाजाला इथे दिली जाईल गोलंदाजी. जनार्दन खांडेकर स्ट्रायकर एंडला. फलंदाजाच्या काळजाच्या टोक्यात मात्र वाजायला सुरुवात झाले. धडधड धडधड धडधड. आता जनार्दन खांडेकर म्हणत असेल आज माझ्यावरती ती वेळ आली, परंतु तुमच्यामध्ये ती क्षमता म्हणून आज ही तुमच्यावरती वेळ आली. 6 बॉल मध्ये आता 8 धावांची गरज विजयासाठी. ACC नवी वाडी की सातारा स्पोर्ट मांगरीवाडी फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ कोणता असेल हे सिद्ध करणारी मॅच. अमर आलाय गोलंदाजीसाठी. जयवीर मोडकवाडी या टीमचे खेळाडू अमर गोलंदाजीसाठी. 6 बॉल मध्ये आता 8 धावांची गरज. अर्जुन कदम यांनी फिल्डिंग करत असताना कुठेतरी गोलंदाजीमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळणं गरजेचं होतं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या आणि हीच मॅनेजमेंट कुठेतरी सातारा स्पोर्टची फसली. आणि तदनंतर जर पाहिलं तर राहुल खांडेकरने पहिल्या षटकामध्ये 24 धावा कुठल्या. आता 6 बॉल 8 धावांची गरज. एक डॉट बॉल फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी गरजेचा. प्रेशर निर्माण करणार बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. पहिलाच बॉल. खराब लाईन. या क्षणाला तुम्ही अशा प्रकारे गोलंदाजी करू शकत नाहीये. अशी गोलंदाजी जनार्दन खांडेकर यांचा आत्मविश्वास वाढवेल. झेंपी प्रीमियर लीग. बॉल हॅलो ही कॅच महत्वाची. ओ माय गॉड. 1 2 3 4 आणि आता कोणत्या टीमचा जय जयकार. 2 धावा आल्या. आता समीकरण बदललंय. 5 बॉल मध्ये 5 धावांची गरज. क्रिकेट हा असा खेळ 6 बॉल 36 सहजरित्या निघतील. प्रेशर येणार नाहीये, परंतु 6 बॉल 6 5 बॉल 5 या सामन्याचं प्रेशर मात्र वेगळं असतं. आणि आता ते प्रेशर दोन्ही टीम वरती. 5 बॉल मध्ये 5 धावांची गरज. गोलंदाजी करणारा संघ देखील इथून पुढे ही मॅच जिंकू शकतो. एखादा डॉट बॉल जर आला ऑन साइडला चांगला शोक लगावलाय. 1 धाव आले. 4 बॉल मध्ये आता 4 धावांची गरज. शेवटच्या बॉल पर्यंत जर मॅच गेली तर मात्र सामना कोण जिंकेल याची शाश्वती देऊ शकत नाहीये. क्षणाक्षणाला पारड बदलतं या मॅचचं. सातारा स्पोर्ट देखील हा सामना सहजासहजी सोडणार नाहीये. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण की लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीयेत. कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये.
कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. 4 बॉल मध्ये आता 4 धावांची गरज. इतिहास हारणाऱ्यांचा देखील येतो, परंतु संघर्षामध्ये दम असला पाहिजे. डॉट बॉल आला आता 3 बॉल 4 धावांची गरज. 3 बॉल 4. किशोर यांच्यावरती दबाव. आता एसीसी नवीवाडीच्या डगआउट मध्ये तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती एक वेगळं टेन्शन आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल 4 धावांची गरज. जेडी यांनी एक सिंगल काढले, नॉन स्ट्राईकला उभे आहेत. पंचांचा इशारा, वाईट बॉल. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक. आमचे पंच देखील अतिशय विनोदी आहेत. 2 मिनिटं लावत आहेत. अगदी व्हाईट बॉल आहे की डॉट बॉल याच्यासाठी मात्र प्रेशर निर्माण होते. 3 बॉल आता 3 धावांची गरज. क्षेत्ररक्षणाची सजावट आता जर पाहिली तर अगदी 3 बॉल 3 धावांची गरज. आमचा स्कोरर सांगतो मार दे चौकार, परंतु सहजासहजी JPL आहे, जिंती प्रीमियर लीग. सहजासहजी विजय इथे कुणाला मिळणार नाहीये. विजय कोणत्याही देवाला नवस, कोणत्याही देवाचा उपवास करून भेटत नाही, तर विजयासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. ओ माय गॉड, अर्जुन कदमच्या हातामध्ये बॉल. सेफ हँड. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. सामना जर टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल. सेमीफायनलचा सामना जर टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल. आणि सुपर ओव्हर कंपल्सरी चेस राहील याची नोंद घ्या. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर कंपल्सरी चेस हा आयोजक कमिटीचा नियम. दोन बॉल 3 धावांची गरज. प्रेक्षकांच्या मनातील काळजाचा ठोका चुकवणारी मॅच, हृदयाची धडकन वाढवणारी मॅच. जिंती प्रीमियर लीग 2026. एसीसी नवीवाडी की सातारा स्पोर्ट माइंडेवाडी. 2 बॉल 3 धावांची गरज विजयासाठी. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. टप्प्याचा बॉल. सामना जिंकलाय, षटकार आलाय आणि फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरलाय अष्टविनायक क्रिकेट क्लब नवीवाडी. सूरज डिसले यांनी षटकार ठोकला आणि नाही, षटकार आला, डायरेक्ट बॉल बाहेर पडला ना. शेवटच्या षटकाराला विजयजी कांबळे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज. हृदयाचे डोके वाढवणारी मॅच आणि तो सामना जिंकला अष्टविनायक क्रिकेट क्लब नवीवाडी. आणि फायनल मध्ये दाखल होणारे 2 संघ ठरलेत महावीर पॉवर हिटर आणि अष्टविनायक क्रिकेट क्लब नवीवाडी. अभिनंदन, वेल प्लेड. यानंतर लगेचच आपण फायनलच्या मॅच कडे वळणार आहोत. चला, दोन्ही संघांना मी सूचना देतो की आपण मैदानाच्या दोन्ही खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी लाईनअप करून उभं राहायचं आहे. त्यानंतर सर्व मान्यवर आमचे यष्ट्यांच्या पाठीमागे उभे राहतील. जिंती प्रीमियर लीगचे फर्स्ट ट्रॉफी आपण मैदानामध्ये घेऊन जाणार आहोत. त्यामध्ये दोन्ही कॅप्टन, संघ मालक यांच्या समेत एक फोटो सेशन होईल आणि
त्यानंतर मैदानावरतीच जिंती प्रीमियर लीगचा टॉस केला जाईल. चला महावीर पॉवर हिटर आपली टीम घेऊन आपण खेळपट्टीच्या बाजूला या ठिकाणी उभं राहायचं आहे. चला ACC नवीवाडी चला मैदानामध्ये चला. लाईन अप करून तुम्ही आता खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी उभं राहायचं आहे. जिंती प्रीमियर लीग मेगा फायनल चला दोन्ही टीम व्यासपीठाच्या समोर या. दोन्ही टीम व्यासपीठाच्या समोर या. दोन्ही टीम व्यासपीठाच्या समोरून लाईनअप करून दोन्ही बाजूला उभे राहतील आणि त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ संपूर्ण ही आमची मान्यवर मंडळी त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल. चला दोन्ही टीम लाईनअप करून खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी आपण उभं राहायचं आहे. या ठिकाणी प्राणा फाउंडेशनच्या सर्व आदरणीय प्राचीताई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण फायनलचा थरार अनुभवणार आहोत. जिंती गावाची मानाची सन्मानाची अभिमानाची क्रीडा स्पर्धा आणि मेगा फायनल आज 12 वाडे आणि 13 गाव एकवटलं या क्रिकेटच्या खेळामध्ये आणि मेगा फायनल आपल्या भेटीला आलाय. एक दर्जेदार असं आयोजन जिंती प्रीमियर लीगचं आणि याच जिंती प्रीमियर लीगचा फायनल याची देही याची डोळा हा क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवतोय. सन्माननीय विजयजी कांबळे साहेब आणि त्यांचे संपूर्ण सहकारी सर्व मान्यवर या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण मेगा फायनलचा हा टॉस करणार आहोत. त्या दोन्ही टीमला विनंती असेल आपण दोन्ही बाजूला लाईनअप करून उभे राहा. सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतो तुम्ही पाठीमागे या. यष्टींच्या पाठीमागे मान्यवर उभे राहतील आणि दोन्ही बाजूला या ठिकाणी दोन्ही टीमचे खेळाडू उभे राहतील याची नोंद घ्या. सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण यष्टींच्या पाठीमागे या. अतिथी मान्यवर प्राणा फाउंडेशनच्या सर्वसभा खास करून जर पाहिलं तर महिला सबलीकरणासाठी ज्यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण प्रयत्न केले जातात अर्थातच प्राचीताई पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वच प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा मेगा फायनलचा टॉस करणार आहोत. एकदा फोटो सेशन केलं जाईल जिंती प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2चं. टॉस या ठिकाणी आणलेला आहे. आता मात्र दोन्ही टीमचे 2 संघमालक त्याचबरोबर दोन्ही कॅप्टन या ठिकाणी ट्रॉफीच्या बरोबर बाजूला यायचं आहे. मी विनंती करेन आदरणीय प्राचीताई पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण फायनलच्या मॅचचा टॉस करणार आहोत. एकदा फोटो सेशन केले जाईल. दोन्ही टीमचे टीम ओनर आणि दोन्ही टीमचे कॅप्टन एका